नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओत स्वागत आहे. आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा पॉईंट पाहतोय, टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये आपण काल प्रोटीन सिंथिसिसमधले ट्रान्सलेशन प्रोसेस पाहत होतो. त्यातल्या पहिल्या 2 स्टेप्स आपल्या पूर्ण झालेल्या आहेत, इनिशिएशन आणि इलॉंगेशन. आता तिसरी स्टेप आपल्याला पाहायची आहे, टर्मिनेशन अँड रिलीज ऑफ पॉलीपेप्टाइड. ॲट द एंड ऑफ mRNA देर इज ए स्टॉप कोडॉन. एंडला स्टॉप कोडॉन असतो mRNAच्या. ते 3 आहेत, UAA और UAG आणखी तिसरा UGA. इट इज एक्सपोज्ड ॲट ए साईट. तो एक साईटला एक्सपोज होतात. इट इज नॉट रीड अँड जॉईंड बाय अँटीकोडॉन ऑफ एनी tRNA. तो रीड होत नाही स्टॉप कोडॉन असल्यामुळं अँटीकोडॉन मार्फत tRNAच्या. द रिलीज फॅक्टर बाइंड टू द स्टॉप कोडॉन. आणि आता इथे रिलीज फॅक्टर हा बाइंड करतो स्टॉप कोडॉनला, देअर बाय टर्मिनेटिंग द ट्रान्सलेशन प्रोसेस. आणि या इथे ट्रान्सलेशनची प्रोसेस टर्मिनेट होते, थांबते, स्टॉप होते. द पॉलीपेप्टाइड इज नाव रिलीज्ड इन सायटोप्लाझम. पॉलीपेप्टाइड हे आता सायटोप्लाझममध्ये रिलीज होतं, म्हणजे पॉलीपेप्टाइडची प्रोटीनची तयार झालेली चेन. द 2 सबयुनिट्स ऑफ रायबोसोम डिसोसिएट. ते रायबोसोमचे 2 सबयुनिट एकत्र आलेले होते, ते डिसोसिएट होतात, वेगळे होतात. अँड लास्ट tRNA इज सेट फ्री इन सायटोप्लाझम. आणि शेवटचा tRNA सायटोप्लाझममध्ये रिकामा होतो, फ्री होतो. mRNA also has some additional sequences that are not translated. mRNAवरती अजून असे काही सिक्वेन्सेस असतात की जे ट्रान्सलेट झालेले नाहीत. अँड आर रेफर्ड ॲज, आणि त्यांना म्हटलं जातं अनट्रान्सलेटेड रिजन, UTR. द UTRs आर प्रेझेंट ॲट बोथ एंड. 5' एंडलाही असतात बिफोर स्टार्ट कोडॉन अँड 3' एंडलाही असतात आफ्टर स्टॉप कोडॉन. म्हणजे स्टार्ट कोडॉनच्या आधी असतात, स्टॉप कोडॉन नंतर असतात. त्यांना आपण UTR असं म्हणतो. आणि हे जे अनट्रान्सलेटेड रिजन आहे तो कशासाठी लागतो? दे आर रिक्वायर्ड फॉर इफिशियंट ट्रान्सलेशन प्रोसेस. इफिशियंट ट्रान्सलेशन प्रोसेससाठी ते लागतात. हा आन्सर इन 1 सेंटेन्स तुम्ही तयार करून ठेवायचा आहे. फायनली mRNA इज ऑल्सो रिलीज्ड इन द सायटोप्लाझम. नंतर mRNA सायटोप्लाझममध्ये येऊन पडतो. इट गेट्स डिनॅच्युअर्ड. तो डिनॅच्युअर्ड होतो म्हणजे नष्ट होतो बाय न्यूक्लिएजेस नावाच्या एन्झाईमनी इमिडिएटली, म्हणजे लगेच. हेन्स mRNA इज शॉर्ट लिव्ड. त्यामुळे mRNAचं लाईफ हे कमी असतं. त्याच्यामध्ये कॅन यू रिकॉल बघा, कॅन यू टेल इन दिस डिफरंट स्टेप्स ऑफ प्रोटीन सिंथिसिस आपण पाहिल्या, ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. त्याच्यात पुन्हा सब पॉईंट आहेत. नेम द इनिशिएटर कोडॉन ऑफ द प्रोटीन सिंथिसिस. पहिला कोडॉन आपण पाहिलेला. एक्सप्लेन इन ब्रीफ प्रोसेस ऑफ इनिशिएशन ड्युरिंग प्रोटीन सिंथिसिस. नेम द 3 बाइंडिंग साईट ऑफ रायबोसोम. 3 साईट आपण पाहिल्या होत्या, ए साईट, पी साईट आणि ई साईट. व्हॉट इज ट्रान्सलोकेशन आपण डेफिनेशन पाहिलेली आहे. आता पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. जीनचं एक्सप्रेशन नक्की कसं नियंत्रित होतं. इट इज द मल्टी स्टेप प्रोसेस. ही मल्टी स्टेप प्रोसेस आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त प्रोसेस त्याच्यामध्ये असतात, पायऱ्या असतात. बाय विच ए जीन इज रेग्युलेटेड. ज्याच्यामुळे जीन रेग्युलेट होतो. अँड इट्स प्रोडक्ट इज सिंथिसाइज्ड. आणि तो प्रोडक्ट सिंथिसाइज होतो. दस जीन एक्सप्रेशन रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड. जीनचं एक्सप्रेशन झालं की पॉलीपेप्टाइड तयार होतं. जीन एक्सप्रेशन प्रोसेस इज रेग्युलेटेड ॲट डिफरंट लेवल. जीन एक्सप्रेशनची प्रोसेस ही वेगवेगळ्या लेवलला रेग्युलेट होते. इन यूकॅरिओट द रेग्युलेशन कॅन बी ॲट डिफरंट लेवल. कुठल्या कुठल्या लेवल आहेत? पहिलं बघा, ट्रान्स्क्रिप्शनल लेवल, म्हणजे ज्या वेळेला DNAच्या अगेन्स्ट mRNA तयार होतो ती लेवल, याला म्हटलं ट्रान्स्क्रिप्शन. त्याला म्हटले फॉर्मेशन ऑफ प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट तयार होतो. दुसरी आहे प्रोसेसिंग लेवल, की ज्या वेळेला mRNAवरती सायटोप्लाझममध्ये प्रोसेसिंग होते. ट्रान्सपोर्ट ऑफ mRNA फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम. नंतर mRNA न्यूक्लियसमधून बाहेर येतो. आणि शेवटचा पॉईंट, ट्रान्सलेशनल लेवलला सुद्धा ही प्रोसेस चालू असते. अशा 4 स्टेप्सला, 4 लेवलला हे प्रक्रिया होते रेग्युलेशनची. जीन्स ऑफ ए सेल आर एक्सप्रेस्ड टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. सेलमधले जीन्स हे वेगवेगळे फंक्शन करण्यासाठी एक्सप्रेस केले जातात. फॉर एक्झाम्पल ॲन एन्झाईम बीटा गॅलॉक्टोसिडेज. हे जे एन्झाईम आहे बीटा गॅलॉक्टोसिडेज इज सिंथिसाइज्ड बाय इकोलाई. इकोलाई मार्फत
सिंथिसाइज होतं. इट इज यूज्ड फॉर हायड्रॉलिसिस ऑफ लॅक्टोज इंटू गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. हे कशासाठी वापरलं जातं तर लॅक्टोजचं कन्व्हर्शन गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजमध्ये करण्यासाठी त्या एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये इथं रिॲक्शन दिली आहे बघा. इन इकोलाय बॅक्टेरिया, इफ इकोलाय बॅक्टेरिया डू नॉट हॅव लॅक्टोज, जर लॅक्टोज त्या बॅक्टेरियाकडे नसेल, त्याच्या सराउंडिंगमध्ये नसेल, इन सराउंडिंग मीडियम ॲज ए सोर्स ऑफ एनर्जी, द एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसिडेज इज नॉट सिंथिसाइज. व एन्झाईम सिंथिसाइज होत नाही. सो इट इज द मेटाबॉलिक ऑर फिजिओलॉजिकल ऑर एन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणून ही प्रोसेस आहे फिजिओलॉजिकल एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे. दॅट रेग्युलेट एक्सप्रेशन ऑफ जीन. म्हणजे लॅक्टोज असेल तर, लॅक्टोज नसेल तर या पद्धतीनं जीनचं रेग्युलेशन होतं. द डेव्हलपमेंट अँड डिफरन्सिएशन ऑफ एम्ब्रिओ इंटू ॲन अडल्ट ऑर्गॅनिझम. अशाच प्रकारे एम्ब्रिओची डेव्हलपमेंट ज्यावेळेला होते त्यावेळेला सुद्धा इट इज ए रिझल्ट ऑफ कोऑर्डिनेटेड रेग्युलेशन. कोऑर्डिनेटेड म्हणजे एकत्र येऊन केलेलं, सुसूत्रपणे केलेलं रेग्युलेशन किंवा एक्सप्रेशन असतं ऑफ सेव्हरल सेट्स ऑफ जीन. याच्यामध्ये भरपूर जीन काम करतात. Now one has to understand and know the mechanism by which organism regulate gene expression in response to change in environment. आपल्याला आता समजून घ्यायचे नक्की ऑर्गॅनिझममध्ये जीन एक्सप्रेशन एन्व्हायरमेंटच्या संबंधित कसं होतं. इफ सो व्हेदर सिंगल मेकॅनिझम एक्झिस्ट फॉर रेग्युलेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ डिफरंट जीन्स. असं जर असेल तर त्या रेग्युलेशनसाठी एकच मेकॅनिझम असते. सेट्स ऑफ जीन्स ऑर डिफरंट जीन्स आर रेग्युलेटेड बाय डिफरंट मेकॅनिझम. एकच मेकॅनिझम असते का डिफरंट जीन्ससाठी वेगवेगळ्या मेकॅनिझम असतात हे आपल्याला समजून घ्यायचे. आता बघा पुढे. सर्टन बॅक्टेरिया लाईक इकोलाय अडॅप्ट टू देअर केमिकल एन्व्हायरमेंट. इकोलाय नावाचा बॅक्टेरिया स्वतःला अडॅप्ट करून घेतो केमिकल एन्व्हायरमेंटमध्ये बाय सिंथिसायझिंग सर्टन एन्झाईम्स. ठराविक एन्झाईम्स तो तयार करतो डिपेंडिंग अपॉन सबस्ट्रेट प्रेझेंट. ज्या प्रकारचा सबस्ट्रेट असेल त्या प्रकारचा. आणि यालाच म्हटलं जातं सच अडॅप्टिव्ह एन्झाईम इज कॉल्ड इंड्युसिबल एन्झाईम. आणि याला म्हटलं जातं इंड्युसिबल एन्झाईम. ए सेट ऑफ जीन्स विल बी स्विच्ड ऑन. सेट ऑफ जीन हे काय केले जातात, स्विच्ड ऑन केले जातात. व्हेन देर इज नेसेसिटी टू मेटाबॉलाइज ए न्यू सबस्ट्रेट. ज्यावेळेला नवीन सबस्ट्रेट तयार करण्याची गरज आहे. धिस फेनॉमिनॉन इज कॉल्ड इंडक्शन. आणि ह्या फेनॉमिनॉनला आपण म्हणतो इंडक्शन. अँड स्मॉल मॉलिक्यूल रिस्पॉन्सिबल फॉर धिस इज नोन ॲज इंड्युसर. आणि त्याच्यासाठी एक छोटा मॉलिक्यूल लागतो, त्याला आपण इंड्युसर म्हटलं. आणि ही आहे पॉझिटिव्ह कंट्रोल. पॉझिटिव्ह कंट्रोल म्हणजे तिथं काहीतरी तयार होतं आहे, सिंथिसाइज होतं आहे. आता दुसरा पॉईंट बघा. डू यू नो रिप्रेसेबल रेग्युलेशन ऑफ जीन इज सीन व्हेन द एंड प्रोडक्ट ऑफ बायोसिंथेटिक पाथवे लाईक ॲमिनो ॲसिड इज प्रोव्हाइडेड इन मीडियम. मीडियममध्ये जर ॲमिनो ॲसिड तिथं असेल तर रिप्रेसर रेग्युलेशन होतं, म्हणजे तिथं ॲमिनो ॲसिड तयार करण्याची गरज नाही. ॲट दिस टाईम इंटरनल बायोसिंथिसिस ऑफ ॲमिनो ॲसिड स्टॉप. गरज नाही आहे तयार करण्याची आणि त्यालाच म्हणायचं निगेटिव्ह कंट्रोल. सो द मेटाबोलाइट टर्न्स ऑफ ए सेट ऑफ जीन्स इन्व्हॉल्ड इन प्रोड्युसिंग दॅट मेटाबोलाइट. म्हणजे तिथं जीन्स काम करणार नाहीत, त्यांचं काम थांबवलं जाईल. आणि याला म्हणायचं दिस इज कॉल्ड फीडबॅक रिप्रेशन. याला म्हटलेले फीडबॅक रिप्रेशन. आता एक पॉईंट आपण पूर्ण करूया ऑपेरॉन कन्सेप्ट म्हणून. ऑपेरॉन कन्सेप्टमध्ये आपल्याला लक्षात ठेवायची 3 एन्झाईम्स आणि त्याची 3 कामं आणि त्याच्यासाठी लागणारे 3 जीन्स. इट इज ट्रान्स्क्रिप्शनल कंट्रोल मेकॅनिझम ऑफ जीन रेग्युलेशन. सायंटिस्टची नावं बघा. फ्रँकॉइस जेकॉब अँड जॅक्यूस मोनॅड explain that metabolic pathway are regulated as a unit. For example, in E. coli, when lactose sugar is provided to culture medium, cell induces production of 3 enzymes necessary for digestion of lactose. 3 एन्झाईमची नावं बघा. पहिलं एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसिडेज डायजेस्ट लॅक्टोज इंटू गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. याचाच अर्थ ते लॅक्टोजचं कन्व्हर्शन गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजमध्ये करतं. दुसरं एन्झाईम आहे ॲक्च्युली परमिएज, पण इथं नाव देताना त्यांनी काय दिलं आहे बघा, बीटा गॅलॅक्टोसाईड परमिएज. हे काय करतं, लॅक्टोजची एंट्री परमिट करतं सेलमध्ये. परमिट द लॅक्टोज मॉलिक्यूल टू एंटर इंटू सेल. ट्रान्स ॲसिटिलेज त्याचं दुसरं नाव दिलं आहे बीटा गॅलॅक्टोसाईड ॲसिटाईल ट्रान्सफरेज.
हा काय करतो? ट्रान्सफर अँड ॲसिटाईल ग्रुप. ॲसिटाईल ग्रुप ट्रान्सफर करतो कुठून? ॲसिटाईल COA कडून गॅलॅक्टोसाइडकडे. आता बघा, सिंथिसिस ऑफ दीज 3 एन्झाईम, आता हे 3 एन्झाईम तयार झाले पाहिजेत, इज कंट्रोल्ड बाय ए लॉंग सेगमेंट ऑफ DNA नोन ॲज ऑपेरॉन. DNAवरचा लॉंग सेगमेंट ते कंट्रोल करतो, त्याला ऑपेरॉन म्हटलं. इट कन्सिस्ट ऑफ ऑपरेटर साईट O, त्याच्यामध्ये एक ऑपरेटर साईट असते आणि 3 स्ट्रक्चरल जीन्स असतात, कॅपिटल Z, कॅपिटल Y, कॅपिटल A. द ॲक्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन इज रेग्युलेटेड बाय ऑपरेटर साईट. ही जी ॲक्शन आहे स्ट्रक्चरल जीनची ती कोण ऑपरेट करतं? तर ऑपरेटर साईट विथ हेल्प ऑफ रिप्रेसर प्रोटीन, प्रोटीनच्या साहाय्यानं. रिप्रेसर प्रोटीन इज प्रोड्युस्ड बाय ॲक्शन ऑफ जीन. रिप्रेसर प्रोटीन हा तयार होतो ॲक्शनमुळं जीन आय, त्याला इनहिबिटर म्हणायचं, नोन ॲज रेग्युलेटर जीन. द जीन एक्सप्रेशन डिपेंड्स ऑन वेदर ऑपरेटर इज स्विच्ड ऑन ऑर स्विच्ड ऑफ. मग एक्सप्रेशन कशावर डिपेंड आहे? ऑपरेटर स्विच ऑन असेल तर तयार होईल, स्विच ऑफ असेल तर तयार होणार नाही. If the operator is switched on, the 3 genes Z, Y, A are transcribed by RNA polymerase into a single mRNA तयार होतो. Each structural gene is generally known as cistron. एका जीनला म्हणतात सिस्ट्रॉन. And transcribed by long mRNA covering various cistron. त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सिस्ट्रॉन असतील तर त्याला म्हणतात पॉलिसिस्ट्रॉनिक. स्विचिंग ऑन और स्विचिंग ऑफ ऑपरेटर इज अचीव्ड. हे कसं होतं? ते चालू ठेवणं किंवा बंद करणं बाय प्रोटीन कॉल्ड रिप्रेसर. व्हेन दिस प्रोटीन इज अटॅच टू द ऑपरेटर, ज्यावेळेला हे प्रोटीन ऑपरेटरला अटॅच होतं आणि ते ब्लॉक करतं, द स्विच इज टर्न ऑफ, आणि स्विच टर्न ऑफ होतो आणि स्ट्रक्चरल जीन्स आर नॉट एक्सप्रेस्ड. या पद्धतीनं स्ट्रक्चरल जीन तयार होत नाही. आपण इथे आता थांबूया.